समुद्रातील विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाणी पातळीत मोठी वाढ। गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडले। 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणातून आणखी 1150 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवणार। पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज। मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात जोरदार पाऊस। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना। छत्रपती शंभूराजेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय गायकवाडांकडून माफी, तर विरोधकांनी शब्दांच्या अर्थाचा अनर्थ केल्याचाही आरोप।